बोलो सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। बंधू भगिनींनो, प्रथमतः या अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, स्वराज्य शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराज, अध्यात्म शिरोमणी देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज, ओम चैतन्य सद्गुरू श्री नवनाथांच्या चरणी त्रिवार वंदन करतो। आज आमदार दिलीप बोरसे साहेबांना विजयी भावाचा आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। बंधूंनो, गेल्या 5 वर्षात 2374 कोटींची विकास कामे करून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे आपले विकास पुरुष माननीय श्री दिलीपजी बोरसे साहेब यांना पुनश्च एकदा उमेदवारी दिल्याबद्दल एक पक्ष कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचे व घटक पक्षांचे मी प्रथमतः आभार मानतो। आदरणीय दिलीप बोरसे साहेबांना उमेदवारी देऊन पक्षाने जनमताचा व कार्यकर्त्यांच्या भावनांचा खरा सन्मान केला आहे, असंच या प्रसंगी म्हणावं वाटेल। आपण ज्या बागलाण तालुक्याचं भविष्य ठरवण्यासाठी मतदान करणार आहोत, अशा या आपल्या बागलाण तालुक्याला ऐतिहासिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला तालुका आहे। त्याची साक्ष देणारे साल्लेर मुल्लेरचे गड किल्ले आपल्या बागलांची आन बान छान आहे। भगवान ऋषभदेव जी दिगंबर जैन समाजाच्या 108 फुटी अखंड पाषाणातली मूर्ती सुद्धा आपल्या बागलाण तालुक्यात स्थित आहे। सद्गुरू शंकर महाराज, सद्गुरू उपासनी महाराज, श्री यशवंतराव महाराज, याच पद्धतीने कृष्णाजी माऊली अशा अनेक संतांची पावले सुद्धा आपल्या या तालुक्याला लाभलेली आहेत। श्री दोदेश्वर, पहाडेश्वर, कपालेश्वर, दावल मलिक संस्थान यांसारखी अनेक प्राचीन देवस्थाने सुद्धा आपल्या या तालुक्याला लाभलेली आहेत। ढोबळ मानाने जर सांगायचं झालं तर साल्लेरपासून तर सटाणा लखमापूरपर्यंत, कोळ्यापासून तर नामपूर चिराईपर्यंत विस्तारलेला हा आपला तालुका आहे। 67% साक्षरता दर असलेल्या या आपल्या बागलाण तालुक्यामध्ये 171 गाव, खेडे, पाडे, वस्त्या व सटाणा हे प्रामुख्याने शहराचे ठिकाण आहे। आपल्या या तालुक्याची 3,74,000 एवढी लोकसंख्या असून साधारणतः 90% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते व 10% लोकसंख्या आपल्या सटाणा शहरामध्ये राहते। बागलाण विधानसभेचा मोठा रंजक इतिहास आहे। सन 1962 सालापासून तर सन 2019 सालापर्यंत बागलाण विधानसभेच्या 13 निवडणुका झाल्या। या 13 निवडणुकांमध्ये सर्वाधिक 3 वेळा बागलांची सेवा करण्याची, बागलांचं नेतृत्व करण्याची संधी बोरसे कुटुंबाला मिळाली। आदरणीय दिलीप बोरसे साहेबांनी 2 वेळा आमदारकी भूषवली। 2019च्या निवडणुकीत आमदार दिलीप साहेबांनी सर्वाधिक 57% मते घेत, तब्बल 94,000 मते घेत 34,000 मतांनी विजय संपादन केलेला आहे। बागलांच्या विधानसभेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक मते घेऊन निवडून येणारा आमदार जर कोणी असेल तर ते म्हणजे आदरणीय दिलीप बोरसे साहेब। अनेक वेळेला बागलांचं दुर्दैव असं की 2019 पर्यंत ज्या निवडणुका झाल्या, बागलांनी ज्या उमेदवाराला, ज्या पक्षाला कौल दिला, दुर्दैवाने बहुतांश वेळा त्या पक्षाचं सरकार स्थापन झालं नाही। परिणामी तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी न मिळाल्यामुळे आपला बागलाण तालुका विकासामध्ये मागे राहिला। मात्र 2019 साली जनतेने सकारात्मक निर्णय घेतला व सकारात्मक बदल झाला। 2019च्या निवडणुकीत आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजपा शिवसेना महायुतीला कौल दिला आणि आमदार दिलीप बोरसे साहेब प्रचंड मताधिक्याने आपल्या बागलाण तालुक्यातून निवडून गेले। मात्र हिंदुत्वाला, हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर घरोबा केला, असंघाशी संघ केला। त्यामुळे
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री पदाची संधी डावलली गेली। परंतु खुंची राजकारणाचा परिचय ठाकरे सरकारने दिला। फडणवीस सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना, जनकल्याणकारी योजनांना स्थगिती देण्याचं काम करत स्थगिती सरकारचा मुख्यमंत्री होण्याचा खोचक नावलौकिक कमावला। पक्षातल्या या हुकुमशाहीमुळे शिवसेना पक्षातली आमदारांची, खासदारांची खतखत वाढत गेली व याचा परिणाम सर्व आमदार खासदारांनी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या स्थगिती सरकारच्या बाहेर पडत गतिमान सरकारची स्थापना केली। केंद्रात आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात एनडीए सरकारच्या स्थापनेनंतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि जेव्हा तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आला, तेव्हा मात्र आपल्याला सक्षम नेतृत्व आणि कर्तृत्वाचा मिलाप झाल्यानंतर काय होतं याचा जिवंत अनुभव अनुभवायला मिळाला आणि 2374 कोटींचा विक्रमी विकास निधी आमदार बोरसे साहेबांनी बागलांसाठी प्राप्त केला आणि न भूतो न भविष्यती असा चौफेर सर्वांगीण विकास बागलांचा झाला। याला एकच म्हणता येईल, हमने सही चुना है तो सही पाया है। डबल इंजिन सरकारचा फायदा आपल्या बागलाण तालुक्याला 2019 साली झाला। खऱ्या अर्थाने जेव्हा वरती भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि तालुक्यामध्ये भाजपाचा आमदार असं समीकरण जुळून आलं, त्यावेळेला 2374 कोटींचा विकास निधी आपल्या तालुक्याला प्राप्त झाला। याचं सोपं विश्लेषण जर करायचं झाल्यास एका वर्षाचा आमदार निधी 5 कोटी रुपयाचा असतो। विकास निधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीला कोरोनाचे 2 वर्ष वाया जाऊन सुद्धा फक्त 3च वर्षात साहेबांनी 2374 कोटी रुपयाचा निधी तालुक्यासाठी मिळवला। म्हणजेच 158 पट निधी अधिकचा साहेबांनी आपल्या तालुक्यासाठी प्राप्त करून घेतला। आज महाराष्ट्रात कुठेही गेले तरी कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये आपल्याला विकास कामं ठळकपणे दिसून येतात। याचं जर विश्लेषण करायचं झालं तर महायुती सरकारची कामगिरी हीच की विकास हा कागदावर न राहता तो प्रत्यक्षात साकारला गेला आहे। याच्यामध्ये कोणाचे खिसे भरले गेले नाहीत, तर राज्याचा सर्वांगीण विकास झालेला आहे। गेल्या 70 वर्षात काँग्रेसला जे साध्य करता आलं नाही ते केवळ एका दशकामध्ये भारतीय जनता पार्टीला साध्य करता आलेलं आहे। भारतीय जनता पार्टीने तो विकास करून दाखवलेला आहे। 10 वर्षात जी अल्प काळामध्ये महाराष्ट्राची जी प्रगती झाली तो खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्राचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल। आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट आणि पॉलिटिक्स ऑफ डिलिव्हरी यामुळे 70 वर्षात जातीय तणावामध्ये, भ्रष्टाचारामध्ये बरबटलेल्या आपल्या या राजकारणाने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला। भाजपाच्या राष्ट्रीय राजनीतीचा भाग म्हणून महायुतीच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळाकडे आपल्याला बघावं लागेल। आत्ताच नुकत्याच झालेल्या कृषी बहुल हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला म्हणजेच अपप्रचाराला तिथल्या मतदारांनी फ्रेश नॅरेटिव्हने उत्तर देऊन चोख असं उत्तर दिलेलं आहे, चपराक दिलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता सोपवून बहुमताने सरकार हरियाणामध्ये स्थापित झालेलं आहे। बंधू भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये शेतीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज महाराष्ट्र जरी औद्योगिक राज्य म्हणून ओळखलं जात असलं तरी महाराष्ट्रातली 55% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते। म्हणजेच बहुतांश लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे। आज अनेक लोक पोटा पाण्यासाठी शहरात जरी स्थलांतरित झालेले असले तरी शेतीशी त्यांचं भावनिक नातं आहे। महायुती सरकार शेती विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेलं आहे। महायुती सरकार शहरी लोकांचं सरकार असल्याची टीका अनेक वेळेला केली जाते, परंतु हे लक्षात घेणं गरजेचं आहे की महायुती सरकारचे भारतीय जनता पक्षाचे 50% जास्त आमदार हे ग्रामीण भागातून निवडून आलेले आहेत। म्हणूनच केंद्रातील एनडीए सरकार, महाराष्ट्रातील महायुती सरकार यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेती व्यवसायाचा
शेतकऱ्यांचा सामाजिक जीवनमान उंचवण्यासाठी मदत झालेली आहे। शेतकरी सन्मान योजनांचा जर आढावा घ्यायचा ठरला तर अनियमित पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेचा प्रारंभ केला आहे। त्याचप्रमाणे नाममात्र 1 रुपयात शेतकऱ्याला विम्याचं संरक्षण सुद्धा दिलं आहे। सर्व शेतकऱ्यांच्या 7.5 HP क्षमता असणाऱ्या मोटारींचे आजपर्यंतचं वीज बिल पण माफ केलं आहे। वीज टंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची स्थापना अनेक गावांमध्ये जोरात सुरू आहे। शेती निवासासाठी संत तुकडोजी महाराज निवासस्थानं उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे। आपला तालुका हा प्रामुख्याने आदिवासी बहुल तालुका आहे। आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये मुख्य अडथळा हा दळणवळणाचा होता। वर्षानुवर्षे आदिवासी बंधू भगिनी रस्त्यांअभावी खडतर जीवनाचा सामना करीत होते। ही अडचण लक्षात घेऊन आदिवासी पाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी सरकारने भगवान बिरसा मुंडा योजनेचा प्रारंभ करून त्यासाठी 49,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद केलेली आहे। आमदार दिलीप बोरसेंनी आदिवासी समाजाबरोबर सर्वच समाजांचा विकास केला आहे, मात्र आदिवासी समाजाप्रमाणेच या तालुक्याचा सुद्धा विकास केला आहे। आरोग्य आणि आध्यात्मिक क्षेत्रात भरीव योगदान, दिमागदार शिवसृष्टी साकारण्याचा संकल्प, वाहतुकीच्या क्षेत्रात, दळणवळण क्षेत्रात आमूलाग्र क्रांती आणि सिंचन क्षेत्रात भरीव कामगिरी। महाराष्ट्रातील अनेक योजना आज देशभरात चर्चेल्या जात आहेत। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल, अनेक योजना या महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरलेल्या आहेत। आज आरक्षणाबाबत, मराठा ओबीसी आरक्षणाबाबत सुद्धा सरकारने संवेदनशील भूमिका घेत समाजहिताची भूमिका घेतलेली आहे। तेव्हा जर बागलान या शब्दाप्रमाणे जर दिलीप साहेबांचं वर्णन करायचं झाल्यास दिलीप साहेब म्हणजे बाणेदार व्यक्तित्व, गतिशील नेतृत्व, लाजवाब वक्तृत्व आणि नमन करण्यायोग्य कर्तृत्व असा व्यक्तित्व, नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व यांचा मिलाफ म्हणजेच दिलीप बोरसे साहेब। हमने सही चुना है तो सही पाया है हे आपल्या एनडीए सरकारच्या कामगिरीवरून आपल्याला म्हणता येईल। येत्या 20 तारखेला भाजपा महायुतीच्या कमळ या निशाणीवर आदरणीय दिलीप बोरसे साहेब यांना विजयी करताना एकच विचार करा, तो म्हणजे अगर सही चुनेंगे तो सही पाएंगे। भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वाधिक सक्रिय सदस्य संख्या असलेला पक्ष आहे आणि सच्चा निष्ठावान कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा कणा आहे। मात्र कालपरत्वे, कालमानाने, वयोमानाने तो आज मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर आहे। तरी सुद्धा त्याला पक्षाची विजयाची काळजी असते आणि पक्षाच्या विजयासाठी कुठल्या प्रलोभनांची गरज नाही तर प्रेमाच्या शब्दाची गरज आहे। आज प्रेमळ भावना जर त्या कार्यकर्त्याच्या व्यक्त करायच्या झाल्या तर आपल्याला एवढंच म्हणता येईल, तो असंच सांगेल, तुम सदा मुस्कुराते रहना ये तमन्ना है हमारी, हर दर में मांगी दुआ तुम्हारी, तुम सारी दुनिया को दोस्त बनाकर देख लो, फिर वो महसूस करोगे याद हर पल हमारी, चुनोगे तो चुनोगे। एवढा संदेश या प्रसंगी भारतीय जनता पार्टी आणि सर्व कार्यकर्त्यांना द्यावासा वाटतो। बंधू भगिनींनो, आज भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते अनेक क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्यासाठी इच्छित असतात। आज कोणाला नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये नेतृत्व करायचं आहे। आपण जर दिलीप साहेबांना निवडलं तर आपण त्या आपल्या महत्वाकांक्षेलाच निवडण्यासारखं आहे। म्हणून एकच सांगावंसं वाटतंय, अगर दिलीप साहब को चुनोगे तो खुद चुनोगे। आपल्याला सजगपणे आणि सावधपणे आपल्या मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य बजावायचं आहे। हिंदुत्वावर होणारी वाढती आक्रमण रोखण्याची ताकद फक्त भारतीय जनता पक्षामध्येच आहे आणि विकास आणि जनतेचे जीवन सुलभ करणं हे फक्त भाजपला शक्य आहे। धर्मविरोधी आणि विकास विरोधी पक्षांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ आहे। आता सध्या फतव्याचं, अफव्याचं राजकारण सुरू आहे, पण याच्यामध्ये भगवा कुठेच दिसत नाहीये। मनाला विषण्ण करण्याची परिस्थिती समोर दिसते। एका बाजूला फतवा पसरवला जातोय, एका बाजूला अफवा पसरवल्या जात आहेत।
एका बाजूला फतव्यांवर विश्वास ठेवला जातोय, एका बाजूला अफवांवर विश्वास ठेवला जातोय. मात्र सरते शेवटी सर्वांना एकच सांगावं वाटतंय, एका बाजूला फतवा, दुसऱ्या बाजूला अफवा, या दोघांना उरून पुरणार माझ्या शिवछत्रपतींचा भगवा. कृतज्ञता ही आपली संस्कृती आहे. साहेबांनी जो आपल्या बागलांचा विकास केलेला आहे त्याप्रती बागलांची जनता साहेबांप्रती कृतज्ञ आहे आणि साहेबांच्या विकासाची परतफेड येत्या 20 तारखेला मतदान करून विजयाने करणार आहे याची आपण सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे. एवढंच बोलतो. साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन करतो आणि माझ्या भावनांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.